पुण्यामध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे. जास्त तरुणांचे आढळण्याची माहिती आहे. असं आहे की सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये नो टॉलरन्स फॉर ड्रग्स अशी मोहीम चाललेली आहे. मोठ्या प्रमाणात इंटेलिजन्स गॅदर करून त्या इंटेलिजन्सच्या आधारावर कारवाया चाललेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे ड्रग्सचं जाळं आहे त्याची पाळंमुळं खणून काढणं हा प्रयत्न चाललेला आहे. वेगवेगळे युनिट्स त्याच्यामध्ये काम करत आहेत आणि मला असं वाटतं की रोज कुठे ना कुठे आता ही कारवाई चाललेली आहे. पुढचे काही दिवस सातत्याने कारवाई आम्ही करतच राहणार. सर, यंदा अल निनोचं संकट आहे. एक रिपोर्ट समोर आला आहे की राज्यातील 353 पैकी 181 तालुक्यांमध्ये वर्षण राहू शकतोय. बघा, हे यापूर्वीच मी सांगितलेलं आहे. अल निनोचं वर्ष आहे. ॲव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी ॲडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालला. न्यू फ्यूल आलेला आहे. E85 फ्यूल आलेला आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ऊस होतो. महाराष्ट्राला, उत्तर प्रदेशला सर्वाधिक फायदा होणार. सर्वात जास्त फायदा आपल्याला महाराष्ट्राला होणार आहे, कारण इथेनॉलची सर्वात जास्त निर्मिती महाराष्ट्र करतो. आणि आता ज्या प्रकारे केंद्र सरकार इथेनॉलला फ्युएल ब्लेंडिंगमध्ये आणि 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या या गोष्टींना ज्या प्रकारे त्या ठिकाणी प्रायमसी दिली जाते, मला विश्वास आहे की आपल्या शेतकऱ्याला त्याचा फार फायदा होईल. शरद पवार म्हणाले की इंधनचे दर आणि पेट्रोल LPG दर जे वाढत आहे राजकीय हादरे येणाऱ्या काळात भासतील. मला असं वाटतं की सर्वांनाच माहिती आहे जगामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातला एकही देश असा नाही की ज्या देशामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव वाढलेले नाहीत. ते सगळीकडे वाढले आहेत. निश्चितपणे केंद्र सरकार त्याची चिंता करते आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय होतील. शरद पवार साहब ने कहा कि झटके जो बढ़ा रहे उनको भी बैठे. देखिए, पूरी दुनिया जानती है जिस प्रकार से युद्ध की परिस्थिति है. दुनिया का कोई देश अछूता नहीं है. हर देश में पेट्रोल, डीजल और गैस इसके मूल्य बढ़े हैं. भारत में फिर भी उसको काफ़ी कंटेन करने का काम प्रधानमंत्री जी ने किया है. मुझे ऐसा लगता है युद्ध की परिस्थिति जब तक है तब तक कुछ बातें इस प्रकार से होगी, लेकिन हमने इससे पहले भी देखा है कि कीमतें कम भी हुई है. तो कीमतें जब आवश्यकता और जिस समय उपलब्धता होगी तो कम भी होगी. पुणे के रेवा पार्टी में 100 से ऊपर बच्चों को पकड़ा गया है. अभी बहुत बड़ा पैमाने पर कार्रवाई चल रही है और महाराष्ट्र में ज़ीरो टॉलरेंस फॉर ड्रग्स ये हमारा प्रयास है. इसी के तहत ये कार्रवाई चल रही है. राज्यसभेचे